कांद्याच्या दरावरून काँग्रेसनं मार्केट यार्ड परिसरात जन आक्रोश आंदोलन केलं। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मार्केट यार्ड परिसराजवळ काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मार्केट यार्ड परिसराजवळ काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून साखळी पद्धतीने हे आंदोलन केलं। आंदोलनामुळे हैदराबाद महामार्गावरील वाहतूक कित्येक तास पूर्णपणे विस्कळीत झालेली होती। या प्रसंगी प्रणिती शिंदे आणि शेतकऱ्यांच्या वतीनं विविध घोषणा देण्यात आल्या। शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकार विरोधी घोषणा दिल्या। मार्केट यार्ड सोलापूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। सरकारचं करायचं काय? कमी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना संकटात आणणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना संकटात आणणाऱ्या सरकारचा, त्या खोटारड्या सरकारचा, निर्लज्ज सरकारचा, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना संकटात आणणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांच्या नावावर टेंडर उचलण्या सरकारचा, शेतकऱ्यांच्या नावावर टेंडर उचलण्या सरकारचा, मोदी सरकार पण करणाऱ्या सरकारचा संकटात चालू असलेला मोर्चा विनाकारण लावावं लागले। अतिशय या सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकार, पंडित सरकार, पंडित सरकार। मुझको पहचानो मैं इस देश की महंगाई हूँ, मुझको पहचानो मैं इस देश की महंगाई हूँ। मूर्ति ईरान को दुल्हन मुझे बनाई है, बना के दुल्हन वो दिल्ली में मुझे लाई है। अमित शाह और नहीं, मैं कोई और नहीं, अडवाणी की बहुजाई हूँ। मुझको पहचानो मैं इस देश की महंगाई हूँ, मुझको पहचानो मैं इस देश की महंगाई हूँ। देशभक्तों के लिए मुट्ठी में दम तोड़ के अंगड़ा, मैं कोई और नहीं, मैं कोई और नहीं, देश
की महंगाई हो, मुझको पहचानो मैं इस देश भाजप सरकारचं करायचं काय? भाजप या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.